बातमी आता बीडमधनं दिल्लीच्या जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता बीडमध्ये उमटू लागलेत। मात्र या निषेधाला बलभीम महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वेगळी आणि लक्षवेधी दिशा दिली आहे। महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच विद्यार्थ्यांचं कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेत त्यांनी काळी फीत लावून काम करत आंदोलन केलंय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती केलेला लाठीचार्जचा निषेध असो, निषेध असो। जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्जचा निषेध असो, निषेध असो। भारताच्या भविष्यावर केलेला लाठीचार्ज। दिल्लीत जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनावरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। या घटनेचा देशभरात संताप उमटताना बघायला मिळत आहे। मी बीडच्या बलभीम महाविद्यालयामध्ये उभा आहे। आपण या महाविद्यालयाकडे बघू शकतात की याच महाविद्यालयामध्ये आता अनोख्या पद्धतीचं आंदोलन जे आहे ते शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुरू केल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। याच महाविद्यालयामध्ये सध्या ॲडमिशनची प्रक्रिया जी आहे, प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। या दरम्यान जे आहे शिक्षकांचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे। खिशाला काळी फीत लावून हे शिक्षक जे आहेत या घटनेचा निषेध नोंदवत आहेत आणि आंदोलन करताना बघायला मिळत आहेत। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की इथं प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रवेश प्रक्रिया दरम्यान जे आहे दिल्लीतील घडलेल्या घटनेचा हे शिक्षक जे आहेत ते निषेध व्यक्त करत आहेत। काय सांगा, काय आंदोलन करतात? आम्ही बलभीम महाविद्यालयाचे प्राध्यापक या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी झालेलं जे आंदोलन आहे आणि जे आंदोलन विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, शैक्षणिक प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। आणि विद्यार्थी नसता म्हणजे शैक्षणिक प्रक्रियेतून विद्यार्थी जर वजा केला तर शैक्षणिक प्रक्रिया संपुष्टात येईल आणि या पद्धतीनं देशाच्या भविष्याला या देशामध्ये या पद्धतीनं अमानुष लाठीचार्ज केला जातो आहे। हे अत्यंत हृदयद्रावक आणि अत्यंत संतापजनक। शिक्षकांकडून देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे। आपण बघू शकतात की महिला शिक्षिका देखील या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। अशा घटना तर आपल्या देशात घडायलाच नाही पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर त्यांचा विद्यार्थी हा देशाचा एक केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर जो न्याय आहे तो त्यांना दिला पाहिजे। निश्चितच विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी देखील या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून बीडमधून होताना बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।